नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. स्वच्छ खेरडी आमचा संकल्प मोहिमेचा आजचा दुसरा दिवस. तर मित्रांनो, आज पुन्हा आम्ही काल बाकी राहिलेला परिसर स्वच्छ करण्यासाठी सुरुवात केली. तर मंडळी, आज आनंदाची गोष्ट म्हणजे आज आमचा एक टीम मेंबर, एक व्हॉलेंटियर वाढले. तर मित्रांनो, आमचा मित्र संकेत काल आम्ही इकडे येतोय हे त्याला न सांगता आलो होतो, त्यामुळे तो खूप रागवला होता. अशा प्रकारे प्रत्येक कामात हक्काने साथ देणारे मित्र लाभायला खरंच भाग्य लागतं. असे मित्र आम्हाला लाभले याचा खरंच आनंद आहे. तर मित्रांनो, कालचा बाकी राहिलेला परिसर साफ करायला आम्ही सुरुवात केली आणि खूप सारा कचरा आम्हाला मिळायला सुरुवात झाली. त्यात प्लास्टिक कचरा तर मिळालाच, पण ठिकठिकाणी काचेच्या बॉटल्स पण मिळाल्या. सर्व ग्रामस्थांना आमची एक कळकळीची विनंती आहे, काचेच्या बॉटल्स इतरत्र कुठेही फोडून टाकत जाऊ नका. आज आम्हाला खूप सारा फोडलेल्या काचांचा कचरा मिळाला. अजाणतेपणे जर कोणी तिथे फिरत असताना कोणाच्या पायाला जर काच लागली तर खूप मोठा अनर्थ होऊ शकतो, एखादी मोठी जखम होऊ शकते. त्यामुळे आपलं गाव ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे आपण सर्वांनी आज संकल्प करूया. संकल्प असा की प्रत्येकाने यापुढे आपल्या छोट्या मोठ्या सततच्या वापरासाठी आपल्यासोबत एक तरी कापडी पिशवी ठेवावी. आम्ही स्वतः हे करतोय. फक्त आणि फक्त सिंगल यूज प्लास्टिक बॅग्समुळे देशभरात एका दिवसात कित्येक टन कचरा तयार होतो, याची लोकांना कल्पनाच नाही आहे. तर मंडळी, तुम्ही कधीही मार्केटमध्ये गेलात किंवा विशेषतः भाजीवाले, फळवाले यांच्याकडे गेलात तर आपण विकत घेतलेल्या वस्तूला ते प्लास्टिकच्या पॅकेट घालण्याआधीच त्यांना थांबवा आणि सांगा, माझ्याकडे माझी स्वतःची कापडी पिशवी आहे, त्यामुळे तुझ्याकडच्या प्लास्टिक पिशवीची मला गरज नाही. या एका छोट्या गोष्टीमुळे आपण आपला देश, आपला राज्य, आपला जिल्हा, आपला तालुका, आपलं गाव आणि पर्यायाने आपला आजूबाजूचा परिसर आपण स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करू शकतो. तर मंडळी, आम्हाला सबस्क्राईब, लाईक, शेअर, फॉलो करणारा प्रत्येक व्यक्ती आपलं गाव, आपला देश प्लास्टिक मुक्त करण्यासाठी मदत करत आहे असं आम्ही मानतो. जेवढे आमचे सबस्क्राईब वाढतात तेवढे लोकांना प्लास्टिकच्या दुष्परिणामांचा अवेअरनेस होतोय आणि तेवढे लोक जागरूक होत आहेत असं आम्ही मानतो. तुम्ही जितक्या लोकांना आमची व्हिडिओ शेअर कराल तितकी लोक आपल्याला जोडली जातील आणि तेवढे जास्त व्हॉलेंटियर मिळतील. म्हणजेच जितके जास्त व्हॉलेंटियर तेवढा जास्त परिसर, एरिया आपण स्वच्छ करत जाऊ आणि या चळवळीमुळे काळांतराने आपणच आपला देश स्वच्छ करू. तर मित्रांनो, आमच्या या मोहिमेला सबस्क्राईब करून जॉईन व्हा आणि आपल्या गावाच्या, देशाच्या स्वच्छता मोहिमेमध्ये सामील व्हा आणि आमच्यावर असंच प्रेम करत राहा. तर मित्रांनो, आता मी तुमची रजा घेतो. आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय.